आज आपण बनवतोय दही तडका। त्यासाठी आपण सुरुवातीला दही घेतले, ते आता व्यवस्थित फेटून घेऊयात। त्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत दही असं फेटून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। परत आपण मीठ ऍड करणार नाहीये। आता आपण इथं कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात। तेल छान असं गरम होऊन जातं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडली की जिरं घालून घेऊयात। जिरंही छान फुललं पाहिजे। आता बारीक कट केलेला लसूण, त्याचबरोबर लसणाबरोबर आलं जे आपण बारीक कट करून घेतलंय, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता घालून घेऊयात हिंग, बारीक कट केलेला कांदा, त्याचबरोबर एक कट केलेली हिरवी मिरची। कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे। तडका करताना असा एकसारखा सगळीकडून भाजून घेऊयात। कांद्याला थोडासा गुलाबी रंग आला की आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया। त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात। कांद्याबरोबर सुके मसाले व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे त्यांचा कच्चेपणा जातो। आता या स्टेजला काय करायचं, गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायचं आणि आपलं दही टाकून घ्यायचं, नाहीतर काय होऊ शकतं, दही फाटू शकतं। गॅस बंद केला तरीही चालेल। आपण आता त्याच्यामध्ये दही टाकून घेतलंय, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तसं एकसारखं मिक्स करूया। आता आपण गॅस बंद केलाय। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून कोथिंबीर घालून घ्यायची। परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपला दही तडका तयार झालेला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि तुम्हाला दही तडकाची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। चला तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात। आता आपण इथं बाउलमध्ये काढून घेतले, तुम्ही बघू शकताय दही कुठं सुद्धा आपलं फाटलेलं नाहीये। एकसारखा दही तडका तयार झालाय। किती स्मूथ दिसतोय। जेवढा स्मूथ दिसतोय तेवढा चवीलाही तो एक नंबर लागतो। एक वेळ नक्की बनवून बघा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह।